हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज खूप दिवसांनी म्हणजे आज ब्लॉग खूप लेट आलेला आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आणि आज उद्यापन आहे. तर आज उद्यापनचा ब्लॉग आहे हा आणि तो त्यातल्या काही क्लिप्स मिस झालेल्या आहेत. म्हणजे मोबाईलला जरा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे तुमच्यापर्यंत ब्लॉग पण उशिराच आलेला आहे. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला. जर कशी वाटली मम्मीने मांडलेली पूजा सर्वांनी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चला आपण स्वामींच्या नावाने आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळ बघा मम्मीचं चाललेलं होतं व सर्व पाणी वगैरे टाकून सर्व झाडून वगैरे चाललं होतं काढायचं. आणि त्यानंतर आता बघा सर्व आवरलेलं आहे आणि आता घरातलं देखील सर्व आवरलं की ते झालं की मग आता लगेच मम्मीने रांगोळी वगैरे सर्व काढून घेणार होती. आणि आता बाकीचं बघायचं कपडे वगैरे वाळत टाकायचे. आणि मला जायचं होतं शाळेत. म्हणजे आज आमचं गॅदरिंग नव्हतं, पण गॅदरिंगची जी आपण शाळेत रिहर्सल घेतो ती आज रेपरीवर होती, त्यामुळे मला चाललं होतं मेकअप. आणि मी केस वगैरे बघा म्हणजे खालची केस फक्त आपण ते गंगवण टाईप लावतो तशी लावलेली होते मी. सप्लिमेंट असती बघा केसांची ती लावलेली होती. आणि मम्मीने माझी हेअरस्टाईल वगैरे केली होती. आणि रेपरी मला शाळेत गेल्यावर घालायची होती आणि त्यासाठी मम्मीने मला कमरपट्टा शिवला होता. तर पहा कसा वाटतोय कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण भेटूया पूर्ण उद्यापनाच्या ब्लॉगमध्ये. सर्वांनी ब्लॉग नक्की पण कंटिन्यू पहा आणि कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. आता माझं स्वयंपाक वगैरे उरकून मम्मीने मला शाळेचा डबा दिला आणि मी गेले शाळेत. आणि त्यानंतर मम्मीची बाकीची कामं चाललेली होती. कपडे वगैरे धुवून झाली मम्मीने, तर कपडे देखील सर्व वाळत टाकलेली होती. आणि त्यानंतर संध्याकाळी असं छानसा बेत करायचा होता. आणि जास्त ह्या उद्यापनाला आपण म्हणजे जास्त बायकांना बोलू नाही शकलो, कारण गावात दिंडीचा कार्यक्रम असल्यामुळे सगळं तिकडेच होतं. त्यामुळे फक्त मम्मीनी दोन जणींनाच बोलवलेलं होतं. आणि माझी चालली होती कपड्यांची घडी वगैरे घालायची. दादा वाटाणा सोलून देत होता मम्मीला. आणि मम्मीने मस्तपैकी असा गाजराचा हलवा केला होता, तर खूप छान झाला होता. आणि कसा वाटला तो देखील सांगा सर्वांनी. आणि त्यानंतर संध्याकाळी बघा आता 4 वाजत आलेले आहेत आणि मम्मीने सर्व परत बघा आवरलून रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि इकडे देखील काढलेली आहे मम्मीने. तर आता गावामध्ये दिंडी आहे, पण आता मला खूप काम असले म्हणून काही जाणार नाही. तर स्वयंपाक करून घेतली आणि आता तुम्ही रांगोळी काढलेली पाहिली असेल, छोटीशी रांगोळी काढलेली. आणि त्यानंतर मम्मीने मस्तपैकी असा पनीरची भाजी, चपाती, पुलाव भात वगैरे असं छान हलव्याचा बेत वगैरे केला होता. आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. पूजा देखील मांडून झाली ती. पप्पांनी कथा देखील वाचली. आणि आता बघा आता आपल्याला आरती देखील करून घ्यायची आहे. तर देवीचा हा लुक कसा वाटतोय. मम्मीने आज ह्या देवीला ड्रेस देखील शिवलेला आहे, वेलवेटचा आहे. तर कसा वाटतोय कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा. आजची पूजा कशी वाटली ते. आणि आता बघा झालेलं आहे, नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि पप्पा सर्व क्लीन वगैरे करतायत. आणि आजची देवपूजा देखील आणि आजची पूजा कशी वाटली ते सर्वांनी नक्की सांगा. आणि आपल्या गॅदरिंगचा ब्लॉग म्हणजे शाळेच्या माझ्या गॅदरिंगचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तर तो देखील येणार आहे, तर सर्वांनी पाहायला विसरू नका. तर चला बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.